हा व्हिडिओ नीट पहा। हा आहे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेला खोक्याबाई। खोक्या मस्त नातेवाईकांच्या घोळक्यात आहे। खोक्याला मस्त रसरशीत बिर्याणी खाऊ घातली जाते, त्यानंतर तो हातही धुतोय ते मिनरल वॉटरनं। जवळच्या लोकांशी तो मस्त गप्पा मारतोय आणि ते पोलिसही दिसताय, पण ते केवळ अस्तित्वापुरते। पैशांचा माज दाखवणारे रील्स, क्रूरपणे मारहाण करणे, वन्य प्राण्यांची शिकार या प्रकरणांमध्ये त्याला अटक झाली। मात्र कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते। या व्हीआयपी ट्रीटमेंटची साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली। वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे। विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये जे 2 अंमलदार आहेत त्यांचं वर्तन, त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। यापूर्वी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही हॉस्पिटल आणि जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर खोक्या भोसलेला दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे बीड पोलिसांचे गुन्हेगारांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले। कर्तव्य कठोर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यंत्रणेत शिस्त आणणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।